मुलींनो, उत्पादनाचा सिद्धांत हे आज आपण हे बंद करतो. डोळ्यावर चेहऱ्यावरती अंधारे उजेड येतो. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण थिअरी ऑफ व्हॅल्यू मूल्य सिद्धांत ह्या विषयामध्ये उत्पादन फलन हा टॉपिक आपण बघत आहोत. तर उत्पादन फलन म्हणजे काय? तर उत्पादन प्रक्रियेमध्ये इथे आपण बघितलं की आदान, प्रक्रिया आणि प्रदान म्हणजे काय? कच्चा माल त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि पक्का माल तयार होतो. उदाहरणार्थ आपल्या शेतामध्ये पिकत असलेला गहू, ह्या गव्हाचं प्रक्रिया केली जाते, पीठ बनवलं जातं, पीठ मळलं जातं. त्या मळलेल्या पिठाच्या पोळी, भाकरी, चपाती, उत्तप्पा, बिस्किट वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. प्रक्रिया करून तयार झालेला जो पदार्थ असेल, ती पक्का माल जो असेल ती वस्तू आपण खाण्यासाठी वापरतो. त्याला आपण फूड किंवा अन्न असं आपण म्हणू. प्रक्रिया केलेलं अन्न की जे खाण्यासाठी तयार असेल. मला वाटतं तुम्हाला हा टॉपिक इथे लक्षात आला असेल. आता आपण उत्पादन फलनाकडे जाऊया. उत्पादन फलन याच्यामध्ये असं आहे की कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. एखाद्या मालाच्या प्रक्रियेचं कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर उत्पादनाचे घटक आणि एकूण उत्पादनाच्या तांत्रिक संबंधाला उत्पादन फलन असे म्हणतात. बिस्किट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा पाव बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये कच्चा माल गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यावरती प्रक्रिया करून भाजून ज्यावेळेला पक्का माल आपल्यापर्यंत येतो त्यासाठी वेगवेगळे घटक जे लागतात. त्यासाठी मजूर लागेल, त्यासाठी कारखाना लागेल, त्यासाठी भट्टी लागेल, त्यासाठी वीज लागेल किंवा अजून वेगळ्या प्रकारची ऊर्जा लागेल. या सगळ्या प्रकारच्या घटकांना विचारात घेऊन जे उत्पादन केलं जातं त्याला आपण उत्पादन फलन असं म्हणतो. मला वाटतं इथे तुम्हाला हे लक्षात आलं असेल. थोडक्यात तुम्हाला सांगायचं असं होतं बेटा की उत्पादन फलनाचं जर आपण समीकरण गणिती पद्धतीने जर का मांडलं तर आपल्याला असं लक्षात येईल की Q इज इक्वल टू फंक्शन ऑफ LENCT. Q इज इक्वल टू फंक्शन ऑफ LENCT. आता तुम्ही म्हणणार की सर या ठिकाणी Q काय आहे? तर Q हे एका विशिष्ट वेळेमध्ये केलेलं उत्पादन आहे. आपण ब्लॅकबोर्डकडे लक्ष देऊ. तर इथे आपल्याला काय आहे? Q जे आहे तर Q हे एका विशिष्ट वेळेमध्ये केलेलं उत्पादन आहे. या ठिकाणी F काय आहे? तर F हे फंक्शन आहे, फलन आहे. कशाचं? तर L फॉर श्रम, लेबर. ई काय आहे? ई फॉर संयोजक, एंटरप्रिन्युअर, की नाही? एन सर्व प्रकारचे जे नॅचरल सोर्सेस आहेत, नैसर्गिक संसाधनं जे आपण वापरत आहोत, तर हा नैसर्गिक संसाधनांचा जो स्रोत आहे तर त्याला आपण एन हे फॅक्टर या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर राहिलेले दोन सी, टी याचा जर आपण विचार केला तर सी काय आहे? तर सी फॉर कॅपिटल, भांडवल, आणि टी फॉर टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान. अशा प्रकारे या ठिकाणी आपण उत्पादन फलन हे बघत आहोत. हे तुम्हाला समजतं असेल. पुढे आपण जाऊया की उत्पादन फलनाची जी वैशिष्ट्ये आहेत तर याच्यामध्ये वैशिष्ट्ये काय आहेत? तर आपल्याला लक्षात येईल की उत्पादन फलन एकूण उत्पादन व उत्पादन घटकांच्या भौतिक मात्रा यांच्यातील कार्यात्मक संबंध स्पष्ट करते. दुसरी गोष्ट, उत्पादन फलन हे तांत्रिक ज्ञानाशी निगडीत संकल्पना आहे. तिसरी गोष्ट जर आपण बघितली तर उत्पादन फलन ही संकल्पना वेळेच्या एककाशी निगडीत आहे. उदाहरणार्थ जर समजा 100 श्रमिक जर का 10 मोटर गाड्यांचे उत्पादन करत असतील आणि त्याचा कालावधी जर का 1 वर्षाचा असेल तर त्यावेळेला आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल की 1 वर्षामध्ये 10 मोटर गाड्या या ठिकाणी उत्पादन केले जातात. HLचं उदाहरण घेतलं तर HLला किती प्रॉडक्ट काढायचे आहेत? HLला एकच विमान बनवायचं असेल समजा टार्गेट एका वर्षामध्ये, तर एका वर्षामध्ये ते 1 विमान बनवतात.
पण जर का समजा खाण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं आपण की नाही एकच भाकरी बनवणार तर चालेल का? नाही चालेल. त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन जास्त घ्यावं लागतं. आपल्या कुटुंबामध्ये आई किती भाकऱ्या बनवते? जर समजा घरामध्ये 5 लोक असतील, एकाला 3 भाकर पाहिजे असेल तर 5 त्रिक 15 आणि जास्तीच्या 2 तापून ठेवलेल्या असतात. साधारण 17-18 भाकरी आपल्याला. तर अशा प्रकारे वेळेचं एक लक्षामध्ये घ्या. पुढे आपण जाऊया उत्पादन फलन माहिती करून घेण्यासाठी उत्पादन घटकासंबंधी पुरेशी माहिती असणं आवश्यक आहे. आणि 5वी गोष्ट आहे की उत्पादन फलन उत्पादन अभियांत्रिकीचा विषय असल्यामुळे तर याच्यामध्ये उत्पादन फलन वस्तू आणि सेवांचं उत्पादन जे आहे हे उत्पादन करण्यासाठी इंजिनिअरिंगची म्हणजे अभियांत्रिकीची गरज लागते आणि त्याचा विचार करून ते उत्पादन वाढवण्यात येते. ठीक आहे, आपण उत्पादन फलन हे समजून घेऊया आणि थांबूया. तुम्ही यूट्यूबच्या चॅनलवरती जाऊन ह्या माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करू शकतात आणि त्या ठिकाणी हा व्हिडिओ बघू शकतात.